मी म्हटलं तसं जे कोणी त्या अशोक खरातच्या माध्यमातून लोंढे होते, लोंढेंच्या माध्यमातून अशोक खरातांच्या जवळ जाऊन दीपक केसरकरांनी त्यांच्याशी तर आपली उद्योगधंदे तर तयार केलेले नाहीत ना. खऱ्या अर्थानं अशा सगळ्या गोष्टीची SIT मार्फत चौकशी व्हावी अशी मागणी उद्या प्रांत कार्यालयात आम्ही करणार आहोत. आणि सदर निवेदन हे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या नावावरती देणार आहोत. कारण ज्या पद्धतीने ह्या प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी दखल घेतली आणि हे प्रकरण उघडकीस आणत या पद्धतीने आमच्या सर्व प्रकरणात छडा देत पारदर्शकपणे जसं आज काम करत आहेत तीच अपेक्षा दीपक केसरकरांच्या बाबतीत सुद्धा करतील अशी अपेक्षा आम्हाला आहे. त्यामुळे उद्याचं निवेदन आम्ही त्यांना देणार आहोत. निवेदन देत असताना इथल्या युवक वर्गाने सुद्धा ह्याच्यात सहभागी होणं असं मी आपल्या माध्यमातून आवाहन करतो. कारण खऱ्या अर्थानं ह्या मतदारसंघात दीपक केसरकरांनी भोंदूबाबांचे उद्योग व्यवसाय आणून स्वतःचा स्वार्थ साधला, परंतु ते उद्योग व्यवसाय कुठचाही न आणता मात्र इथल्या युवकांना देशोधडीस पोचवण्याचं काम खऱ्या अर्थानं दीपक केसरकर. आरोग्याचा तोच प्रश्न आहे. आरोग्याच्या बाबतीत सुद्धा इथल्या मतदारांना उत्तम आरोग्याची सोय न करता, हॉस्पिटलची न सोय करता हे भोंदूबाबांकडे आरोग्य आपलं स्वतःचं तपासायला गेले अशी परिस्थिती झाली. आणि त्यामुळे खऱ्या अर्थानं या मतदारसंघाला आज सर्व जनतेने ओळखणं गरजेचं आहे की असे भोंदू आणि भोंदूबाबांचे भक्त असलेले दीपक केसरकरांना खऱ्या अर्थानं आता राजीनामा त्यांनी द्यायला पाहिजे आणि इथे खऱ्या अर्थानं तळमळीने काम करणारा आमदार इथे आणला पाहिजे, निवडून आणला पाहिजे. ही काळाची गरज ओळखून ह्या दीपक केसरकरांच्या विरोधात जे उद्या आमचं आंदोलन आहे त्यामध्ये सर्व युवक आणि जे सर्व या विचारांशी प्रेरित आहेत त्यामुळे सगळे पक्ष बाजूला ठेवून या सर्व आंदोलनात सहभागी होत असताना एकच गोष्ट ह्या सर्व गोष्टीची महत्त्वाची आहे, ती म्हणजे दीपक केसरकर या भोंदूजीला म्हणजे स्वतः आपण साधे कोणतेही व्यक्ती असल्यासारखं नेहमी सांगतात, परंतु हे भोंदूबाबांना जाऊन नेहमी आपलं काय उद्योग असतील, आपले राजकीय स्वार्थ असेल हा नेहमी जोपासण्याचं काम दीपक केसरकरांनी केलं. आणि हे सर्व जनतेसमोर आलं, महाराष्ट्रासमोर आलं आणि खऱ्या अर्थानं आज महाराष्ट्रासमोर आमची सावंतवाडीची नाचणकी झालेली आहे. आणि त्याच्यामुळे एक तर दीपक केसरकरांनी स्वतःच्या लाज जर शरम असेल तर त्यांनी स्वतःहून राजीनामा दिला पाहिजे, नाहीतर इथल्या जनतेने आज खऱ्या अर्थानं रस्त्यावर उतरून त्यांच्याकडून राजीनामा घेतला पाहिजे अशा मताचं मला वाटतं. मुख्यमंत्री न्याय देतील, मुख्यमंत्र्यांच्या नावावरती आम्ही निवेदन देणार आहोत असं मी सांगितलं. आणि मुख्यमंत्री न्याय देतील कौतुक केला मी त्याच्यात काय म्हटलं ते सांगतो. आतापर्यंत ह्या सगळ्या ह्याच्यात जसा छडा लावला जातो पोलीस यंत्रणेवर, जो राजकीय हस्तक्षेप असतो आणि त्याच्यामध्ये दबाव असतो तो मला कुठेही दिसत नाही. त्या प्रकरणात झाला सांगा ना की दीपक केसरकरांचे असलेले जे आरोप व्हिडिओज बाहेर पडतायत ती सत्य परिस्थिती आहे, ती जनतेसमोर येईल आणि दीपक केसरकरांना राजीनामा द्यायला सत्तेचे आमदार आहेत. महाराष्ट्राची ओळख ही आहे हा संतांचा महाराष्ट्र. एक लक्षात घ्या, इथं वारकऱ्यांचा संप्रदाय आहे, वारकरी संप्रदाय आहे जो आज विठ्ठलाचा भक्त आहे. एक लक्षात घ्या, इथं देवाकडे जाणं, देवाकडे सगळे जाणं, पण देवाकडे कोण घेऊन गेलं? चांगल्या देवाकडे घेऊन जा. हे देवाकडे घेऊन गेले. हे जे ह्यांना सगळं कर्म माहिती, एक लक्षात घ्या, ह्यांनी जे सगळं ह्यांचं म्हणजे काय आहे, दीपक केसरने एवढं जरी मान्य केलं की मी सगळ्या माणसांना मी खरातांकडे घेऊन गेलो, हे तरी मोठं हे आहे हो. म्हणजे सूत्रधार कोण झाला खरा? केसरकर झाले ना. सगळ्यांना घेऊन कोण जात होतं तिथे. म्हणून मी म्हटलं खऱ्या अर्थानं केसरकरांचा जावई शोध घेतला पाहिजे. तुम्ही अशोक खरातांची चौकशी होत असताना दीपक केसरकरांची सुद्धा त्याच धर्तीवर चौकशी व्हावी. कारण काय होतं, त्याला राजकीय जो पाठबळ मिळतंय ना याच्यामुळे खरातांना वाचवण्याचा जो प्रयत्न यापूर्वी होतोय त्याचे व्हिडिओज बाहेर पडत आहेत. ही कोणी
कशा तऱ्हेने राजकीय पोलिसांना कोणाचे फोन जात होते, कशा तऱ्हेने कोणाकोणाला पत्रकारांना फोन जात होते, हे बाहेर पडतंय. आणि हे बाहेर पडत असताना तो राजकीय दबाव न पडण्यासाठी म्हणून दीपक केसरकरांची खऱ्या अर्थानं चौकशी होणं गरजेचं आहे SIT मार्फत. आणि खऱ्या अर्थानं त्यांना ह्या सगळ्या प्रकरणात माझ्या मते चौकशी झाल्यानंतर 100% दीपक केसरकर सुद्धा गुन्ह्यात पात्र होतील असं मला खात्री सुचव. खरातले प्रकरण महाराष्ट्राला खऱ्या अर्थानं नाचंकी देणार आहे. पण आणि त्याच्यात ते आमचा बरोबर आहे. स्थानिक आमदार म्हणून दीपक केसरकर सध्या ना हे तुम्ही त्याचे खरे सूत्रधार आहेत असं एकंदरीत चित्र उभं राहतं. ही खऱ्या अर्थानं आपल्या सर्वांसाठी लाजिरवाणी गोष्ट. खऱ्या अर्थानं ह्या सावंतवाडी असेल, सिंधुदुर्गाला असेल, खऱ्या अर्थानं कलंकित करणारी गोष्ट, डागाळण्याची, म्हणजे जो नावलौकिक होता तो आज धुळीस मिळवण्याचं काम जर केलं असेल तर केसरकरांनी केलं स्थानिक आमदार म्हणून. आणि म्हणून ही खऱ्या अर्थानं लाजिरवाणी गोष्ट. आणि म्हणून याच्या विरुद्ध आम्ही उठाव करणार आहोत. यात दीपक केसरकरांची सखोल चौकशी करून दीपक केसरकरांना ताबडतोब कारवाई करण्याची मागणी करणार आहोत. सर्वप्रथम सांगतो बघा, दीपक मुख्यमंत्र्यांचं कौतुक करायला मी एवढा मोठा कार्यकर्ता नाही. पहिली गोष्ट, तुम्ही जे काय म्हणताय मी कौतुक केलेलं नाही. मी काय म्हटलं, ज्या पद्धतीने पारदर्शक काम होतंय त्या पद्धतीत प्रशासन दीपक केसरकरांच्या बाबतीत पारदर्शक काम करेल ही अपेक्षा व्यक्त केली. सर्वप्रथम तुम्ही बोलताय, संजय राऊत बोलताय, केव्हा मागणी केली जाईल, उद्या जाईल, परवा जाईल, अजून आहे ना आधी एक 2 दिवस विषय आहे का? तुम्ही काय आमदार नाही माझ्याकडे ह्या असं काय तुमचं वर्णन झालं त्याच्यानंतर तुम्ही निवेदनाने करताय ना. ही एक गोष्ट आहे. तर तुम्ही तुमच्या मनाने करताय. या संदर्भात आमची सकाळी भूमिका झाली ती. आणि मी आता खास करून या सगळ्या ह्याच्यात दीपक केसरकरांनी ज्या पद्धतीने आज इथं नाचंकी करण्याचं काम केलं आहे त्या विषयात युवकांना साथ देण्यासाठी, हाक देण्यासाठी म्हणून खास करून जे आरोग्याचे प्रश्न सोडवणं, ज्यांना आज आरोग्याची किंमत मोजावी लागेल, कारण चांगली हॉस्पिटलला दर्जा सुधारणा नाही मिळाला. मग दीपक केसरकर आज सुधारणा का करू शकले नाही या मतदारसंघाचा? तर कारण असं आहे, कारण हे भोंदूगिरीच्या बाबाच्या मागे धावत राहिले. मग मतदारसंघाचा विकास तिथेच राहिला आहे. पण मग अशा याला उद्याच्या आंदोलनात तुम्ही आमच्यासोबत राहिलं पाहिजे, तुम्ही आमच्यासोबत पाठिंबा दिला पाहिजे, अशा तऱ्हेचं माझं मत आहे. नाही, पण तुम्ही ही गोष्ट लक्षात घ्या, एकत्र आणण्यासाठी म्हणून आम्ही भविष्यात काम करू. आज केसरकरांचं हे जे आहे ते आम्ही उद्या पक्षामार्फत आमचं निवेदन देणारच आहोत. परंतु निवेदन देत असताना जर समजा याच्यामध्ये आणि आम्हाला युवकांना सहभागी, महिलांना सहभागी करून घ्यायचं असेल तर भविष्यात दीपक केसरकरांचे असे कारनामे जर उघडकीस येत आहेत तर नक्कीच त्याच्याविरुद्ध एका ताकदीने उभं राहण्यासमोर विरोधक म्हणून राहू हे नक्की आहे.